निवडणूक आयोगानं विधिमंडळ आमदारांच्या संख्येवर एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह दिलं हे चुकीचं. राजकीय पक्ष खरा, विधिमंडळ पक्ष नाही. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचं युक्तिवाद. शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेनं दिलंय. आम्ही 40 आमदार होतो, त्यांची संख्या आता 60 झाली. सरकार आणि मुख्यमंत्री घटनाबाह्य असल्याचा आरोप ही विरोधकांची जुनी रिपीट कॅसेट. शिंदेंचा पलटवार. एकनाथ शिंदे आमच्यासोबत डबल गेम खेळले, मनोज जरांगेंचा आरोप. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी सरकारचा कट सुरू. 2029ला सर्वात मोठा बदला घेणार. अवैध प्रमाणपत्रावरून जरांगेंचा हल्लाबोल. जाणीवपूर्वक प्रमाणपत्र रद्द करता येत नाही. जात पडताळणी समितीमध्ये कुणाचाही राजकीय हस्तक्षेप नसतो. सत्तेत अजूनही भाजपच्या अनेक नगरसेवकांची प्रमाणपत्र रद्द. जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती. उपमुख्यमंत्री शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे भाजप सत्तेत. रवींद्र धंगेकरांचा निशाणा. तर धंगेकर पक्ष बदलणारा बावळट नोबिता, मूळ शिवसैनिक नाही. नवनाथ बन यांची टीका. शिक्षण आणि बेरोजगारीवर सीजेपीचा एल्गार. सप्टेंबरपासून क्या बोलती पब्लिक मोहिमेद्वारे युवकांचे प्रश्न मांडणार. देशभर दौरा करून लोकांच्या समस्या जाणून घेणार. अभिजित दिपकेंची माहिती. आंदोलन केल्यानं जेन झी देशविरोधी ठरत नाहीत. जेन झी आमच्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक. मी डोळे बंद करून त्यांच्यावरती विश्वास ठेवेन. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. राज्यात पशुधन विमा योजना लागू. अपघात, नैसर्गिक आपत्ती आणि रोगामुळे पशुधन मृत्यू झाल्यास आर्थिक मदत. शेतकऱ्यांना 85% प्रीमियम अनुदान मिळणार. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर डॉक्टरांचा संप मागे घेण्याची मार्डकडून घोषणा. सरकार आणि मार्ड प्रतिनिधींमध्ये चर्चा करून तोडगा काढा. हायकोर्टाचे निर्देश.